हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. तर ना आज आपलं कसं असतं ना की बायकांचं वेगळं काही केलं की कधी मी शेअर करेन असं असं असतं ना. तर काल मी गेले होते तर ह्या लाईटी म्हटलं थोडंसं ना आपल्या किचनला काहीतरी एस्थेटिक लुक आला पाहिजे आणि किचनमध्ये आल्याच्या नंतर थोडंसं प्रसन्नही वाटलं पाहिजे. आणि आपण आपला मोस्ट ऑफ टाइम तर किचनमध्येच जातो, त्यामुळे किचन हे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसलं ना की आपल्यालाही तिथं म्हणजे थोडंसं वेगळं फील होतं आणि एकदम छान असं उत्साही फील होतं. तर त्यासाठी मी ना ह्या LED घेऊन आली आहे, पण ह्या इथं नाही लावायची. ही LED ही मला जरा दुसऱ्या जागी लावायची आहे, पण मला काही राहत नव्हतं, म्हणून मग म्हटलं तुमच्यासोबत आधी हे शेअर करावं की मी हे आणलेलं आहे आणि असं काहीतरी सध्या तरी मी इथं लावलेलं आहे. कसं दिसतंय ते कमेंटद्वारे सांगा. आणि थोडासा एस्थेटिक लुक म्हणून मग म्हटलं चला आज हे शूट करायचंय ना, तर मग आपलं सगळं काय व्यवस्थित मी जशी काय सुटसुटीत किचन असं कसं मांडलेलं आहे ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअरच करते म्हटलं. तर चला सर्वात आधी तर मी दाखवते तुम्हाला. हे तर तुम्हाला माहीतच आहे, फक्त इथलं एक जे आर्टिफिशियल प्लांट होतं ते मी त्याची जागा फक्त चेंज केलेली आहे. तर हे हे तर तुम्हाला आवडतंच, म्हणजे बऱ्याचदा मोस्ट ऑफ टाइम तर बघितलेलंच आहे तुम्ही. आणि हे मला इथं खूप छान आवडतं आणि हे मी खूप प्रेमाने सजवलेलं आहे, म्हणून म्हटलं चला पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करते. तर कसं वाटतं हे तेही कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तर या इकडं मी दाखवते. आणि आपला किचन तर ना आता बाहेर खूप पाऊस चालू आहे, हे कपडे वगैरे दिसत असतील तर ते इग्नोर करा, कारण ना हे मी आत्ताच कपडे वगैरे धुवलेत आणि सगळं काम वगैरे झाले, तर म्हटलं चला काहीतरी तुमच्यासोबत शेअर तर केलंच पाहिजे ना. तर हे इथं कपडे वगैरे असं म्हणजे किचनचेच आहेत हे. तर हे इथं ठेवलेले आहेत आणि हे इथं मस्त असं इथं एक छान असं मनी प्लांट ठेवलंय. परत हे इथं एक मी असं हे असं प्लांट बनवलंय, म्हणजे वेगळं काहीतरी. तर मला हे खूप आवडलं, म्हणून म्हटलं चला. हे ना स्नेक प्लांट आहे आणि बाजूनी हे जे पानं लावले ते मनी प्लांटचे आहेत. तर म्हटलं इथं इथं मोकळं दिसत होतं, म्हणून मग इथं सुद्धा हे ठेवायला केलेलं आहे. आणि हे असं आणि हे इकडं बघू शकता आपला कसा ओटा किती छान आणि क्लीन केलेला आहे मी आत्ताच. आणि हे जे आर्टिफिशियल प्लांट तिथलं जे आहे ना, तर म्हटलं इथं एकदा ट्राय करूयात आपण कसं दिसतंय ते. हो, आणि मला आता असं झालंय ना की किचनवरती काहीच म्हणजे नकोच वाटते असं नाही का. तर मी हे इथलं जे होतं ना, मी हे स्टँड वगैरे ठेवायची, तर हे स्टँड इथलं काढलं आणि इथं ठेवलं. आणि एक असं होतं की हे जे खिडकी आहे ना की त्याचं एक्सपोजर म्हणजे पुढं कॅमेरा असला की मागून ते एक्सपोजर खूप येते आणि मग आपण दिसताना व्यवस्थित दिसत नाही, असं ब्लर वाटतंय. तर म्हणून म्हटलं हे सुद्धा थोडंसं का असू देत म्हटलं इथं. तर हे असं काय मांडणी केलेली आहे मी ही इथं छान अशी. आणि हे तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे, मी हे किचनमध्ये असं ठेवते. आणि हे 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 सुद्धा राहिलं, मिक्सर थोडंसं खराब झालं, त्याच्याकडे थोडंसं तुम्ही बघू नका. हे बाकीचं ह्यामध्ये मी चपात्या ठेवल्या, त्या भाजी आहे. म्हटलं झालंय स्वयंपाक तर कशाला ना किचनवर वच ठेवायचं, म्हणून मग इकडे ठेवले. आणि हो, शिल्लक राहिलेल्या पुढे मी ह्या अशा ह्याच्यामध्ये ठेवते किंवा कधी मग डब्यात सुद्धा ठेवते मी. पण हे कसं होतं ना की दिसतं समोर म्हणून पटकन लक्षात येतं. तर हे इथं काय असं ठेवलेलं आहे. आणि जे मी हा आर्टिफिशियल मनी प्लांटचा वेल घेतलेला होता ना, तर हा वेल तर काय झालं होतं की खूप ते असं म्हणजे बसतच नव्हता व्यवस्थित. मग काल गेल्याच्या नंतर ही LED लाईट आणायला गेल्याच्या नंतर मात्र हे असा एकदम मजबूत वाला टेप घेऊन आली आहे मी. तर हे आता असं काय के लावलेलं आहे आणि मग मी थोडंसं डोकं लढून त्याच्यावरती ही LED फोकस दिलेला आहे. तर कसा वाटतोय तोही सांगा. मांडणीला सुद्धा म्हटलं नाही का सुटसुटीत अशी मांडणी तुम्हाला आज वाटत असेल तर ते सुद्धा मग त्याचा सुद्धा उद्योग मी काहीतरी करतच असते. आणि हे इथं जे पिठाचे डबे वगैरे होते ना, तर ते मी किचनच्या खाली ठेवले. तर ते आता मी तुम्हाला नंतर दाखवते व्यवस्थित ते सेट वगैरे झाल्याच्या नंतर, कारण तिथं किराणा वगैरे भरून आणलेला आहे ना, तर त्याची पिशवी वगैरे तशीच आहे. मग ते खूप सारासारी करावी लागेल, तर ते नंतर दाखवते.
तर आता इथं मी असं ठेवलेलं आहे, इथं डिशा, इथं छोट्या डिशा आणि तिथं जेवणाच्या डिशा, म्हणजे हे आपण मोठा स्वयंपाक जेव्हा करतो तेव्हाच्या डिशा आहेत त्या. आणि हे वरती ग्लास वगैरे, इथं मिक्सरचे भांडे आणि हे काय कप वगैरे रोजचे जे लागणारे आहेत ते, आणि इथं पातेले वगैरे, कुकर वगैरे, आणि हे ह्याची जाळी सुद्धा ठेवलेली आहे, आपलं काय म्हणतात ह्याला, चपात्या ठेवायची जाळी. आणि लगेचच इथं नंतर मग हे इथं असे कांदे वगैरे ठेवले, तर कारण कांद्यांचा पावसाळ्यामध्ये ना खूप वास येतो, म्हणून मग मी ह्याला असं सुटसुटीत ठेवले. आणि हे नारळ वगैरे आईनं दिलेले होते, मग आता हे कधी फोडतील तेव्हाच हे जातील घरातून बाहेर, तर म्हटलं हे सुद्धा दाखवते. हे आईनं दिलेत नारळ, आणि हे इकडं मी हे ठेवलेलं आहे कांदे, आणि ह्याच्यामध्ये लसूण ठेवलेलं आहे. बाय द वे हे असं काहीतरी मी मांडणी केलेली आहे, तर कशी वाटली ती सुद्धा नक्कीच कमेंटद्वारे कळवा बरं का. हो, आणि चॅनलवर आलाच आहात तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटते मी असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय अँड टेक केअर.